वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशीललाही अटक। पहाटे 4:30 वाजता पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुंबई नाशिक हायवेवर इगतपुरी जवळील जिंदाल कंपनीची आग चौथ्या दिवशीही धुमसतीच। कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं रिकामी। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता। पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। बीडच्या आष्टीमध्ये मुसळधार पाऊस। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील नालेसफाई आणि सफाई कामगार वसाहतीची पाहणी करणार। दुपारी 2 वाजता पाहणीला होणार सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी आमदार नरेंद्र दराडे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश। महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे सुपुत्र संदीप गायकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत शहीद। अकोल्यातील ब्राह्मणवाडा इथे आज त्यांचं पार्थिव आणलं जाणार। काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी आणि रविवारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार। पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींचा दुसऱ्यांदा जम्मू काश्मीर दौरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।